नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील कोहळी गावामधील महिला शेतकरी डॉक्टर आरती कुणाल पद्मावार यांनी कृषी विभागाअंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊन इंडो इस्रायल पद्धतीने संत्रा लागवड करून यशाचा बगीचा फुलवला. चला तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर आरती वानखेडे पद्मावार. माझं गाव कोहळी, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथे असून मी मागच्या 8 वर्षापासून संत्र्याची शेती करत आहे. माझं शिक्षण दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मधून फिजिओथेरपीमध्ये झालेलं आहे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल इन्स्टिट्यूट हाजी अली इथे मुंबई इथून झालेलं आहे. शेतीची आवड लहानपणापासून असल्यामुळे मी इकडे वळायचा प्रयत्न केला, कारण की वडिलांच्या निधनानंतर आम्ही दोघीच बहिणी होतो आणि शेताकडे कोणाला तरी बघायची गरज होती. तर तेव्हा असं ठरवलं की आपण नवीन पद्धतीने संत्र्याचा बाग पुन्हा उभा करायचा. कृषी विभागाच्या सहाय्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2019-20 मध्ये अर्ज केला होता आणि त्यावेळेस मला 2 हेक्टरमध्ये मी हा संत्र्याचा बाग लावायला सुरुवात केली होती. त्यावेळेस एकूण 1110 झाडं या 2 हेक्टरात आले होते आणि 15 बाय 20 अशा 15 फूट बाय 20 फूट अशा अंतरावर झाडे लावण्यात आली होती. त्यावेळेस मला 1,15,000 अनुदानही भेटले होते आणि त्याच्यात आपलं ठिबक सिंचन, ज्याच्यानी मला काही शेतात येऊन पाणी द्यायची गरज नाही पडायची. मी घरी असले तेव्हा पण माझ्या शेताला पाणी चालू राहायचे, म्हणजे ठिबकमुळे मला खूप फायदा झाला आणि घरी राहून पण माझं शेत व्यवस्थित ओलीत होतं. इथे आपण झिरो कल्टिवेशनचा पण वापर केला आहे, ज्यात मी माझ्या शेतात कधीच रोटावेटर आत्ता मागच्या 7 वर्षात तरी वापरलेला नाही आहे. ब्रश कटरनी आम्ही वीडचा मॅनेजमेंट करतो आणि कमीत कमी तणनाशकाचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. सेंद्रिय पद्धत जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात कंपोस्ट असावं, मग डिकंपोजर असावं, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, मेटारायझम असे विविध सेंद्रिय पदार्थ मी माझ्या शेतात रेग्युलरली वापरते. शेणखताचं व्यवस्थित कुजवून त्याला शेताला टाकणे, झाडांना टाकणे हे खूप गरजेचं झालं आहे, जेणे की सॉइल बॉर्न डिझीजचा कमीत कमी तुमच्या शेतात प्रादुर्भाव होईल. बोरू ढेंचा हा ऑलरेडी मी 1 वर्ष आड माझ्या शेतात वापरतेच